स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा। नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येते हरीचे दास। यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडोनिया कर तिष्ठ तसे। नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते। तुका म्हणे पावावया पैल पार, तुका म्हणे पावावया पैल पार। नाम मंत्र सार भाविकासी, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। विठ्ठला विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांग रागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठला विठ्ठला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं। विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत। दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पाविजे सहजा तया चरण ओजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत। आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत। आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे वाघाळा तालुका पाथरी जिल्हा परभणी या परमार्थिक क्षेत्रामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये श्री गाथा पारायण, त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि दैनंदिन कार्यक्रम। पहाटे काकड्यापासून काकडा ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन, गाथा पारायण गाथा भजन, दुपारी हरिपाठ रामायण, संध्याकाळी हरिकीर्तन हरिजागर आदी करून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजचा हा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 5 चरणाचा हा अभंग आहे। आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय समस्त जगाला सांगतात की या मृत्यू लोकामध्ये जो भक्ती मार्ग आहे तो भक्ती मार्ग देवांना सुद्धा आवडतो, स्वर्गातील देवांना सुद्धा आवडतो, वैकुंठात जे राहतात त्यांना सुद्धा आवडतो। हा नाम मार्ग, हा भक्ती मार्ग एवढा श्रेष्ठ आहे, तो मृत्यू लोकातच आहे, म्हणून तो एवढा सगळ्यांना आवडतो। तर आम्ही तर या मृत्यू लोकात राहतो म्हणजे आमचं किती भाग्य आहे, म्हणून आम्ही सतत या नामचिंतनात राहू असा उपदेश आणि असा आपला अनुभव या अभंगाद्वारे तुकोबाराय प्रकट करतात। विठ्ठला श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात। सांगणारे जन्मताची जेणे, जन्मताची संसार तेजी येला जेणे, म्हणजे सांगणारे शुकाचार्य आहेत, तोची एक निष्कलंक तुका म्हणे, म्हणजे वैराग्य मूर्ती आहेत आणि ऐकणारे परीक्षित आहेत। म्हणजे शुकाचार्य परीक्षितीला भागवत सांगतात 7 दिवसामध्ये परीक्षितीला मोक्ष मिळतो। 7 दिवसा मुक्ती झाली तया श्रवणी परीक्षिती तरला भूपती, अशी भागवत कथा पुण्य पावन कथा आहे, आपण श्रवण करत आहात। ही ज्ञानगंगा आपल्याकडे आलेली आहे। बघा, व्यास महर्षी म्हणजे भगवान वेदव्यास ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी 18 पुराणांची रचना केली, महाभारत लिहिलं, ब्रह्मसूत्र लिहिले। अशा व्यासांनी
ज्या 18 पुराणापैकी जे श्रीमद भागवत पुराण आहे त्याचं आपण श्रवण करत आहात. सांगणारे व्यास आहेत, म्हणजे व्यासांचा अधिकार एकदा लक्षात आल्यावर तुम्हाला ती कथा किती महत्वाची आहे लक्षात येईल. व्यास म्हणजे कोण आहेत? अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायणा. ब्रह्मा विष्णू आणि महेशा समान असणारे व्यास आहेत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे एन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असा ज्ञान यज्ञ आपल्या गावात सुरू आहे. आणि हा ज्ञान यज्ञ जे श्रवण करतात भगवान म्हणतात आदेश्यते चयिमम धर्म्यम संवादमावयो ज्ञान यज्ञेन तेनाहम मिष्टश्यामिति मे मती. किंवा नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवी. भगवान म्हणतात जो भगवद्गीता रूपी भागवत जो श्रवण करतो त्याच्यासारखा प्रिय मला या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. किंवा दीन आणि दुर्बळासी सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. विठाला विठाला विठाला. आपला वेळ घेत नाही, पुढे थोडक्यात सांगतो कथा. त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. म्हणून अशी हरिकथा आपण श्रवण करत आहात. आपल्या सर्व श्रोत्याच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि जे व्यास आहेत म्हणजे बसलेले जे भागवत कथा सांगणारे महाराज आहेत त्यांनाही प्रणाम करतो. भगवान वेदव्यासांच्या कृपेनं आपल्या गावामध्ये ही ज्ञानगंगा आली. आपल्या गावातील काहीतरी पुण्याचा उदय झाल्याशिवाय आपल्याला हे मिळत नाही, हे प्राप्त होत नाही. म्हणून आपण सर्व श्रोते स्वतःला भाग्यवान समजायचं. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आपण सर्वजण धन्य आहात. या मंडपात बसलात म्हणजे धन्य आहात. विठ्ठला. त्याचबरोबर बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावलो आजी पिटले माझे घोडे आजी पिटले माझे घोडे आजी पिटले माझे घोडे आजी पिटले माझे घोडे माझे घोडे पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. या ज्ञान भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. थोडक्यामध्ये अनंत पुण्य कोट्यानुकोटी असल्याशिवाय आपण या मंडपात बसत नाहीत. महाराजांनी छान प्रमाण दिलं. पुढे आपला विषय आहे की या मृत्यू लोकामध्ये आपण सगळेजणांनी सर्वांनी जन्म घेतलेला आहे. खरं सांगा इथं बसलेल्यापैकी जगी सर्व सुखी असा कोण आहे? हात वर करून सांगा. नाही.
मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात इथं कोणी सुखी नाही, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीशी न त्याचा वाहू नये. सगळ्यांना माहित आहे संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. मला हे सांगायचं, रात्रंदिवस तळमळ अशा या संसारात आपण सापडलेलो आहोत. शिक्षा म्हणा किंवा आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडलोत म्हणा किंवा मायेत पडलोत म्हणा, सध्या म्हणा एकेरीच घ्या आता, कारण आपल्याला विषय भरपूर आहे, वेळ भरपूर झालेला आहे. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हवभरी होऊ नका, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून अशा मृत्यू लोकात आपण सापडलेलो आहोत, म्हणून आपण थोडेसे दुःखी आहोत. बरेच जणांचे चेहरे बघा तुम्ही दुःखी आहेत. 43 डिग्री तापमानात बसावं लागते. अशा मृत्यू लोकात जन्म घेऊन तरी काय करायचं. राशन पाणी बिजली सडक ह्याच्यातच सगळी दुनिया बेजार आहे, आपण ह्याच्यामध्येच बेजार आहेत. तर मग ह्या मृत्यू लोकात असं काय आहे. मृत्यू लोक तर सगळा मरका लोक आहे. थोडक्यात सांगतो, एक तरी इथं आलं की जावं लागतंय, कधी जायचं ह्याचा टाइम टेबल नाही. म्हणजे इथलं दुःख सांगतो, मग तुम्हाला नंतर सुख सांगितल्यावर लक्ष देईल. पहिल्यांदा एवढं हो म्हणा, हो म्हणून घेणारच आहे मी तुमच्याकडून. विठ्ठला या संसारातलं दुःख कसं आहे बघा. लहानपण खेळण्यात जातं, तरुणपण विषय भोगण्यात, आणि म्हातारपण चिंतेत. बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंता मग्न, परे ब्रह्मणी कोपी न लग्न. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अशी संसार कथा आहे. म्हणजे बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. कशामुळे थोडस नंतर मी तुम्हाला म्हणायला परवानगी देतो. असा या संसारामध्ये आपल्याला भरपूर त्रास आहे, दुःख आहे. आतापर्यंत मला सांगा, संसारानं कुणाला ढिलं सोडले का. कसलाही वजनदार गडी असू द्या, किती मिशा राखलेला असू द्या, त्याची टिंगल टवाळी संसार करणारच. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. म्हणून तुकोबराय म्हणले, पुरे पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, राहोने स्थिर, एके ठाई निश्चळ. कुणालाच स्थिर राहू देत नाही, पळायला लावतो सारखा. लहानपणी जरा मोठं लेकरू हे ह्या वयात असलं की ह्याला शाळेचा ताण, एवढं मोठं दप्तर पाठीवर निघाला शाळेला. कशासाठी शिकायचं. 10वी झाली, 12वी झाली, कुठंतरी चांगली नोकरी मिळावी म्हणून बेजार, बेकारी वाढलेली आहे. बरं मिळाली कोणती कशी तरी लगा लावला, कुणाकडे तरी पैसे भरले, वसिला लावला, अनेक भानगडी करून एकदाचा पोरगा चिटकवला. आता लागल्याशिवाय, नोकरीशिवाय छोकरी नाही आताच्या कलियुगात. पुन्हा मग कसं तरी पाहुण्या रावळ्यात शेवटी मामाची का होईना जमली, लग्न केलं. पुढची संसाराची कथा. लग्न केलं, आता 2-4 वर्ष झाले लग्न होऊन. बाकीचे शेजारी म्हणायला लागले, काय मुलबाळाचा पत्ता नाही, अमुक महाराज नारळ देतात, तिकडे जर गेलं तर मुलगा होईल.
त्याच्या बेजारीत पुन्हा 10-5 वर्ष, पुन्हा त्या लेकराचं शिक्षण, त्याला मोठं करणं, तोपर्यंत त्याचे लग्न, आपलं म्हातारपण येतं. केस पांढरे झाले, जरा कर्णमुळी काय सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यू जवळ आला. मग आता मृत्यू जवळ आला की हा म्हातारा एका कोपऱ्यात बसलेला असतो. अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत आशा पिंडम. पण त्याला आशा नावाचा पिंड त्याला सोडत नाही. मरण अलीकडं, त्याचे हाव पलीकडं. म्हातारपणापर्यंत माणसाला या संसारात हाव आहे आणि आशा हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. आता ही हाव आपली संपत नाही. मला हवे, मला हवे, हे हवे, ते हवे, याच्यामध्ये हा जो भवसागर आहे, हा भवसागर आपल्याला पार होत नाही. भव म्हणजे काय? हे होणे, ते होणे, मला अमुक नाही, मला एसी पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, याच्यात आयुष्य निघून जातं आणि मग सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. अशी स्थितीला आपण आलोत. ही मृत्यू लोकाची कहाणी आहे. असलाही मृत्यू लोक, मरका लोक जरी असला तरी तुकोबराय म्हणतात या मृत्यू लोकात भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे. त्या भक्ती मार्गात येण्यासाठी स्वर्गातले देव इच्छुक आहेत. अभंगाचं पहिलं अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात, स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी वावा जन्म आम्हा. आता स्वर्गात जे देव राहतात, अमृत पितात, अमर आहेत. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. आता असे देव सुद्धा काय इच्छा करतात? मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आता मी मृत्यू लोकीचं दुःख सांगितलं तुम्हाला, तर ह्या देवांना असं काय ह्या मृत्यू लोकात दिसला असेल की पुन्हा आपण तर म्हणतो जन्म मरणाचा फेरा चुकवावा, किंवा पुन्हा पुन्हा या जन्म मरण रूपी खेपा खुंट, येणे जाणे खेपा, येण्याची एके खुंटती. आपल्याला कुणीकडून एकदा ह्याच्यातून एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरिताचे जाळे उगवणे. आपल्याला इथं फार दुःख आहे, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मलमूत्र जाना, तुझ क्षण क्षणा ध्यातसे. अशी परिस्थिती असताना सुद्धा मृत्यू लोकात देवांना, संतांना काहीतरी चांगलं दिसलेलं आहे, ज्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आपलं लक्ष कशात आहे? संसारात आहे, विषयात आहे, विकारात आहे. आपण विषयात विकारात एवढे गढून गेलो की ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, आंधळे झालो, डोळ्यावर पटल आले. म्हणून तर तुकोबरायला म्हणावं लागलं, तुका म्हणे काही उघडारे डोळे आणि जाणून आंधळे होऊ नका. मृत्यू लोकात आलात तर भाग्यवान समजा.
कारण हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देव इच्छिताची पाहे, देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. मी हात जरी अगोदर असा केला तर तुमचं पूर्ण होईपर्यंत चालू द्या. म्हणजे मला सांगायचं की पुढे गाऊन म्हणू नका आता, कारण वेळेसाठी. ह्याचा अर्थ असा नाही की मध्येच थांबवा, पूर्ण तुमचं होऊ द्या. विठाला विठाला, कारण हा देह न शरीरम पुन्हा पुन्हा, हा देह एवढा चमत्कारिक आहे की पुन्हा पुन्हा मिळणारा नाही. म्हणून या मृत्यू लोकात या देहाला काम लावायचे, आपल्याला साधन बनवायचे. साधन देवाचं कार्य करण्यासाठी हा देह दिलेला आहे. 5 जणांचा उसना आणलाय, काम झालं की परत द्यायचा, ह्याची आठवण राहू द्या. काय केलाय? उसना आणलाय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून हा देह आणला आणि पुन्हा शेवटी दिली तिलांजली कुळनाम रूपासी, आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, ज्याचं त्याला समर्पण करायचं आहे. मग मधल्या काळात हा देह झिजवायचा आहे, तो प्रभू कार्यासाठी झिजवायचा आहे, नाम चिंतनात झिजवायचा आहे. मग असा ज्याचा कोणाचा देह नाम चिंतनात झिजला, प्रभू कार्यात झिजला, तो झिजून 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 पवित्र होत असतो. कशाने पवित्र होतो? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, आणि जो वदे अच्युत सर्व काळ. का काही काळ सप्ताहापुरतं फक्त नामचिंतन? अजिबात नाही, सर्व काळ. तस्मात सर्वेषु कालेषु मामनु स्मरयुध्यच. भगवान अर्जुनाला म्हणतात तस्मात सर्वेषु कालेषु, म्हणजे काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मग असं ज्यानं पुन्हा सतत नामचिंतनात राहिला, तया आयलीच थडी सरले मायाजाळ. जे सर्व भावे मज भजले. कोण? जे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थडी सरले मायाजाळ. ज्ञानोबराय म्हणतात की या जगामध्ये आल्यानंतर जर आपण भक्तीमध्ये राहिलो तर आपला देह पवित्र होतो. म्हणून हा देह पवित्र करण्यासाठी आपल्याला नामचिंतन आणि प्रभू कार्य हे सतत जीवनभर करायचं आहे. त्याच्यापासून बाजूला जायचं नाही. म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त. भगवंतापासून एक क्षणही जो विभक्त नाही त्याला म्हणायचं भक्त. विठाला मग आता हे स्वर्गातले देव लक्षात घ्या. आपल्या अभंगाकडे जाऊ, बाजूला नको. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे तरुण मंडळी आहेत, आता मला वाटतं इथले तरुण चांगले आहेत. या सप्ताहामध्ये जे नियोजन आहे ते तरुण मंडळीकडे आहे. नाही तर गावोगाव तरुण वृद्ध माणसाची टिंगलटावाळी करताना दिसतात. एक म्हातारी होती, जुनं किर्लोस्कर मॉडेल म्हणा की म्हातारी, एक वाकत वाकत कमरेत काठी टेकत टेकत रस्त्यानं अशी निघाली तुमच्या ह्या शाळेपासून. निघाल्यावर 4 तरुण मंडळी तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी, सदा मुसमुसी धुळी जैसा, आठवणी वेठोनी बांधलेला मुंडासा. आणि फिरत असे म्हैसा जनामध्ये, असे बरेच म्हैसा फिरतात जनामध्ये. असे तरुण ज्यांना काम धंदा नाही आणि नोकरी नसल्यामुळे कोणी छोकरी देत नाही, वय होऊन गेलेला आहे तरी सुद्धा वाट पाहत आहेत. अभावे ब्रह्मचर्य, म्हणजे मुलगी मिळाली नाही म्हणून ब्रह्मचर्य राहण्याची पाळी आलेले त्या तरुण त्या वृद्ध म्हातारीला हसत होते. म्हातारी जुनं किर्लोस्कर मॉडेल मी सांगितलं, तिला कंपनीतूनच रिवर्स गिअर नव्हता. कुणाला? त्या म्हातारीला. तसल्या म्हातारीच्या नादी लागले आणि विचारलात, आजीबाई तुम्ही वाकत वाकत चाललात, काय शोधतायत?
म्हातारी अशी खमकी होती. म्हातारीने उत्तर दिले, बाळा मी माझं तारुण्य शोधते. काय शोधते? तारुण्य शोधते. असं म्हणल्याबरोबर जेवढी तरुण मंडळी होते लज्जित झाले. लक्षात घ्या म्हणले, मी सुद्धा तुमच्यासारखी एक काळ तरुण होते, आता वृद्ध झाले. तुम्हाला सुद्धा कौमारम यौवनम जरा. पुढची अवस्था काय आहे देहाला? जरा म्हणजे म्हातारपण येणारच आहे. म्हणून आता सुवर्ण काळ आहे तुमचा, वसंत काळ आहे. ह्या काळात भक्ती करून घ्या. तारुण्यात भक्ती केली तर ते जीवन पुष्प देवाला अर्पण होईल आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. विठाला विठाला. आता माणूस स्वर्गाला कधी जातो? आधी स्वर्गातल्या देवाचं सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वर्गाला कधी जातो? पुण्य केलं तर स्वर्गाला, पाप केलं तर नरकाला. बरं, स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही लोकांमध्ये आपण मृत्यू लोकात राहतो. तुम्हाला मृत्यू लोकाचं सगळं पाठ आहे. ज्या संसारात आपण पडलो, हे संसार इतका बदमाश आहे की ह्याला कितीही खत पाणी घाला, ह्याला फळ नाही ना फूल नाही. कुणाला? 15व्या अध्यायात देवानं संसार वृक्षाचं वर्णन केलंय. माऊली ज्ञानोबा म्हणतात, यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखुची ये. ह्याला फळ नाही फूल नाही, कितीही खत पाणी घाला, म्हणजे संसारात कितीही प्रगती करा, शेवटी काय हाताला? अंतकाळी हाता काय नये, जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेना ती, तैसा हा संसार पाहता पाहता. आणि अंतकाळी हाता काय नाही. आपल्याला अंतकाळी कशी अवस्था आहे आपली? धनानी भूमो पशवश्च गोष्टी, भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने, कर्मानुगो गच्छती जी देहश्चितायाम परलोक मार्गे. देह सुद्धा परलोक मार्गानं इथं जाळून टाकला, आत्मा निघून गेला. मग आता कर्मानुगो गच्छती जीव एका, फक्त कर्म आपल्या सोबत जाणार आहे. ते कुठे आपल्याला, त्याला किती टाटा बाय बाय केलं तरी सुद्धा ते आपल्या सोबतच राहतं. आपली सावली न सोडणारं कोण आहे? आपलं कर्म. आणि पुन्हा केले कर्म झाले तेची भोगा आले, आणि उपजले मेले ऐसे किती. पुन्हा पुन्हा त्याचा आपल्याला फेरा चुकत नाही. म्हणून कर्माची गती गहना, कर्म नो गती. म्हणून कर्माला सांभाळा, सत्कार्यात राहा, नाम चिंतनात राहा, प्रभू कार्यात राहा. हे तर गाव स्वाध्याय परिवाराचं आहे. म्हणजे प्रभू कार्य इथं ऑलरेडी आहे. तुम्हाला फक्त त्या गंगेत जाऊन डुबकी मारायचं काम आहे. अतिशय सुंदर तुम्हाला परमार्थ मिळालेला आहे की जे शुद्ध टिकवण्यात आलेला आहे. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच परमपूजनीय दादा यांच्या प्रेरणेनं जो स्वाध्याय परिवार या गावात चालतो, खरोखर ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. म्हणून पूजनीय दादांचं प्रवचन ऐकल्यावर आमच्यासारख्याचं तुम्ही जर सूर्यानं काजव्या पुढे आपला दिमाग दाखवू नये. सूर्य कुठं काजवा कुठं, म्हणजे दोन्हीत फरक आहे. ज्ञान प्रकाश आपल्या गावात आलेला आहे. म्हणून आपण सतत सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, किंवा तस्मात स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, किंवा स्वाध्यायांमा प्रमदहा, अशा प्रकारचा भगवद्गीतेचा स्वाध्याय. मला वाटतं इथं सगळे श्रोते भगवद्गीतेच्या पाठांतरातले आहेत. आणि जवळपास पूजनीय दादांनी यांना भागवत पाठ करून घेतलेला आहे. व्यास विचार असेल, जवळपास भावगीता आहेत, भक्ती फेरी करतात, भावफेरी करतात. म्हणजे हे प्रभू कार्य आहे. प्रभू कार्यासाठी झिजण्याची परंपरा आपल्याला मिळालेली आहे. पुढे चालून आपल्याला अमृतालयमचा जर आपण संकल्प केला तर भगवानच आपल्या गावात येतील, एवढं चांगलं कार्य आहे. म्हणून गावानं जर एकत्रितरित्या केलं तर हे प्रभू कार्य पुढे इवलेसे रोप लाविले द्वारे, आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मग तुम्हाला त्याचे गोड फळं खायला मिळतील. कधी? अमृतालयम झाल्यास. कसे गोड फळं? तुकोबराय म्हणतात, हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली, आणि मग तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधा वया काज तृप्तीची आ. विठाला विठाला पुढे बघा. आता स्वर्गामध्ये आपण पुण्य केल्या जातो. बरं, स्वर्गामध्ये गेलं, आपलं पुण्याची शिदुरी जोपर्यंत आहे तोपर्यंतच तिथं आपलं तिकीट बुक आहे. पुन्हा आपल्याला रिटर्न तिकीट काढून यावं लागतं. भगवान गीतेत म्हणतात, ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुने मर्त्यलोकं विशन्ति, एवं त्रैधर्ममनु प्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावटी सरे,
सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे कुठं? मृत्यू लोका. म्हणजे त्यांना सुद्धा पुण्य संपल्यावर इथं यावं लागतं. म्हणजे जरी तुम्ही स्वर्गात गेलात तरी पुण्य आहे तोपर्यंतच, पुन्हा वापस मृत्यू लोकात यावं लागतं. हे एक स्वर्गाचं काय आहे? उणीव आहे. मग संतांनी विचारलं, स्वर्गात अमृत मिळते, इथं नामामृत आहे, तिथं अमृत पिल्यावर माणूस अमर होतो, इथं आपल्याला नामामृत मिळते. कारण हे नामामृत कुणालाही प्राप्त होत नाही, ते मृत्यू लोकात येऊनच प्राशन करावं लागतं. विठाला विठाला म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. आम्हाला जन्म परवडला, जन्म मरणाचं दुःख परवडलं, पण आम्हाला इथं जन्म पाहिजे. कशासाठी पाहिजे? अभंगाचं ध्रुवचरण. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम इच्छिताती नारायणाने होऊ जीवनमुक्त. नारायण नाम होऊ जीवन. नारायण नाम नारायण नाम हो जीवनमुक्त. तुकोबराय अभंगाच्या ध्रुवचरणात सांगतात की स्वर्गातील देवांना मृत्यू लोकात जन्म कशासाठी पाहिजे. त्याचं उत्तर आहे नारायण नामे होऊ जीवनमुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ गीती. त्यांना ही कीर्तन परंपरा आवडली. कुणाला? स्वर्गातल्या लोकांना सुद्धा. तसं तर आपल्याला शामरावला रामरावचं बरं वाटते, रामरावला वाटते शामराव सुखी. तसं स्वर्गातल्याला वाटते मृत्यू लोकात सुखी, मृत्यू लोकातल्याला वाटते स्वर्गात बरं. हे असं माणसाची प्रवृत्तीच आहे. पण इथं तसं नाही. त्यांना जो भक्ती मार्ग आवडला म्हणून ते म्हणतात की इथं येऊन जर कीर्तन केलं आम्ही, कीर्तनी अनंत गाऊ गीती, कीर्तनामधून आम्हाला भगवंताचं गुणगान करायचे आणि देव प्राप्त करून घ्यायचा आहे आणि अनंत जन्म पुरेल अशी शिदोरी तयार करायची. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. अशा पद्धतीनं त्यांचा उद्देश हा आहे येण्यामागे. मृत्यू लोकांमध्ये त्यांना येऊन काही तर जमीन जुमला घ्यायचा नाही किंवा मुलं बाळ यांच्यासाठी परेशान व्हायचं नाही. त्यांचा जो उद्देश आहे, शुद्ध हेतू काय आहे?
मृत्यू लोकात येऊन त्यांना कीर्तन करायचे आणि कीर्तन परंपरेतून समाजाला भक्ती मार्गाकडे घेऊन जायचे. सोपा उद्देश आहे. कारण का, जो भगवंताचे विचार इतरापर्यंत घेऊन जातो तो भक्त देवाला आवडतो. देवाची आवड देवानं सांगितलं, ऐके देवास आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. किंवा हा भक्ती मार्ग माझ्या भक्तापर्यंत घेऊन जातो तो मला आवडतो. भगवान गीतेत म्हणतात, इतका आवडतो की नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रिय कृतमा आणि भविता नच मे तस्माद अन्य प्रियतर भुवी. त्याच्याहून प्रिय मला कोणी नाही. म्हणून भगवंताच्या नामचिंतनामध्ये राहून, कीर्तन परंपरेत राहून मला कीर्तन करायचे, मला भजन करायचे, मला भगवंताची भक्ती करायची आहे. आणि जीवनमुक्त होत होत भगवंताचं नाम गात गात प्रभू कार्य करत करत देह झिजवत झिजवत पुण्य करायचे आणि मुक्त व्हायचे, भगवंतालाच जाऊन मिळायचे. असा त्यांचा उद्देश आहे. कुणाचा? स्वर्गातल्या लोकांचा. नामदेवरायाला विचारलं, नामदेवराय तुम्हाला स्वर्ग पाहिजे, वैकुंठ पाहिजे का हा भक्ती मार्ग पाहिजे? जे कीर्तन, ज्यांनी कीर्तन परंपरा पंजाब पर्यंत नेली त्या नामदेवरायाला विचारल्यावर नामदेवराय म्हणतात, काय म्हणतात? वैकुंठासी आम्हा नको धाडो हरी, वैकुंठासी आम्हा नको धाडो, वैकुंठासी आम्हा नको धाडो हरी, वैकुंठासी आम्हा नको धाडो. वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठासी आम्हा नको धाडो हरे, वास दे पंढरी सर्व काळ. त्याचं कारण काय? वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडा आडी घालू आम्हा. मध्ये आडफाटे नको देवा, मी भक्त तू देव ऐसे करी. तू आणि मी दोघांचाच संवाद चालला पाहिजे. मध्ये कुणाचा? वैकुंठाचा. आणि हे मधले जे चॉकलेट आहेत, कोणते? ते चॉकलेट आहेत माणसाला दिलेले. आपण सुद्धा भुलतो की नाही? बऱ्याच सत्ता आहे, संपदा आहे, प्रत्येक गोष्टीला आपण भुलतो आणि अडकतो. अडथळे जास्त आहेत की नाही माणसाला? ह्या अडथळ्यांना म्हणजे स्वर्ग सुद्धा त्यांना अडथळा वाटतो, मोक्ष सुद्धा. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे. हा जो भक्तिरस आहे आम्हाला पुन्हा पुन्हा सेवन करावा वाटतो, कारण त्याच्यात एवढी गोडी आहे. एकदा भक्तिरसाची गोडी लागली, रामरसाची या चवी, मग आन रस रुचती केवी. आता आमच्या जुगल किशोर मुंदडा भाऊनं आम्हाला आताच आमरस खाऊ घातला. काय खाऊ घातला? आमरस. आणि हा भक्तिरस. तो आमरस आपण किती खायचा? पुढता पुढती शिव, पुन्हा पुन्हा उपजोनिया पुढती येऊ, आणि काला खाऊ दही भात, पुन्हा पुन्हा येऊ म्हणजे स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. हा आमरस आपल्याला पुन्हा पुन्हा खायचा आहे म्हणजे हा भक्तिरस. आमरस तर मिळणारच आहे हो, मृत्यू लोकात आल्यास आमरस मिळणार आहे की नाही? सासऱ्याच्या इथं गेलं मिळेल, आपल्या घरी मिळेल, शेजाऱ्याच्या इथं मिळणार आहे. पण भक्तिरस मात्र दुर्लभ आहे. लक्षात घ्या. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रान कल्पतरू, हे सोपं आहे. पण परिया दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय नसरती. हा दुर्लभ ठेवा आहे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. विठाला विठाला म्हणून आम्ही काय करू? नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ गीती. आम्ही कीर्तनामध्ये भगवंताचं नाम चिंतन करू आणि नारायणाचं नाम घेऊ. आता काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुम्हाला कोण कोण कसे कसे तरुण गेले लक्षात येईल. म्हणजे खरोखर स्वर एवढा मोठा हा भक्तिमार्ग आहे का, किंवा ह्याची महिमा आपल्याला कळाली का? भक्ती मार्गाचा महिमा तरी कळाला का? पण महाराष्ट्रात राहून पंढरीचा महिमा कळावा, नामचिंतनाचा महिमा कळावा, कीर्तनाचा महिमा कळावा. नाही तर बरेच लोक भजना कीर्तनाला नाव ठेवणारे भेटतात इथं येऊन. म्हणजे तरी मातेची आखोळे दगड आला पोटाशी म्हणजे असला येऊन तरी काय उपाव? सटविने नेला कैसा नाही. संतांनी अशा लोकांची सुद्धा निंदा केलेली आहे. भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. नाथ महाराजांची शिवी आहे, माझी नाही, नाथ महाराजाच्या हरिपाठात आहे. आणि जनकुन बहुता सुकृती नरदेह लादला,
चांगल्या आपल्याला बहुता सुकृती नरदेह लादला, पण भक्ती विन गेला अधोगती. भक्ती केली नाही, अधोगतीला गेला. म्हणून जीवनामध्ये जर भक्ती आली तर आपण उत्तम गतीला जाऊ. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. किंवा भगवंताचा जर भक्त आपण असाल, भगवत भक्त असाल, तर तो भगवत भक्त कधी नाश पावत नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानिहि नमे भक्त प्रणश्यति. विठाला 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 तू मन हे मी चिकरी माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग पै भक्ती की मी जाणे तेथ सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून अशा भक्ती मार्गात आपण आहेत म्हणून आपण भाग्यवान आहेत. आणि हे कीर्तन रूपी रस ज्याच्यासाठी स्वर्गीचे देव इच्छा करतात, कीर्तनी अनंत गाऊ गीती, हे कीर्तन किती अवघड आहे आणि किती सोपं आहे ह्याचा थोडासा परामर्श घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल ह्याचा महिमा किती आहे, ह्या कीर्तन परंपरेचा महिमा किती आहे. की संत म्हणतात, समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. असा ब्रह्मरस या कीर्तनात आहे. म्हणून कीर्तन परंपरा साधी नाही, नारदापासून आलेली ही परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथून या. पुढे हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी आणि नारदे व्यासासी उपदेशिले. मग व्यासाकडून पुढे वंशमपायन असतील, जैमिनी असतील, त्यांचे शिष्य असतील, शुकाचार्य व्यासांचाच मुलगा शुकाचार्याकडून परीक्षितीकडे अशी ज्ञानगंगा वाहत वाहत आलेली आहे. जशी ब्रह्मगिरीहून नाशिकवरून त्र्यंबकेश्वरवरून ही गोदावरी वाहत वाहत फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप आणि समुद्रा जाय आप गंगेचे जैसे नमामि गंगे तौ पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम. अशी भुक्ती मुक्तीदायक गंगा, पाप नाशिनी गंगा, तीच ज्ञान गंगा आपल्या जवळ आलेली आहे. म्हणल्यावर आपलं पापाचे कळप पळती पुढे, पाप राहणार नाही. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमा. म्हणजे किती जरी पापी असला तरी सर्व ज्ञान प्लवेनेव व्रजिनम संतरिष्यशी. किंवा अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिस. म्हणून पाप्यातला पापी जरी असला, किती असेल पापी, अजामेळ भिल्ली तारिली कुंटेने, अजामेळ भिल्ली तारिली कुंटेने प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. म्हणा अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी आणि प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आता ह्या भक्ती मार्गात जात पात धर्माचा विचार नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्रानं निर्णय दिलाय की यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर विचार नल कुणाला चिंता करण्याची गरज नाही. तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी कसलाही असू द्या, कसलाही गबाळ कारखाना असू द्या आपल्या भाषेत, ज्याचे की फायली बघायसारख्या नाहीत, असे जीवन सुद्धा निंदतेही तेने वंद्य केले. कोणी जे नामामध्ये राहिले, निंदतेही तेने वंद्य केले. नामामध्ये असलेले निंदे लोक सुद्धा नामानं तरुण गेल्याचे उदाहरण आहेत. नामेची तारिले कोट्यानु हे कोटी नामेची वैकुंठी बैसविले. मुखी नाम हाती मोक्ष. चला बोला, उदार नकोच. आता श्रीकृष्ण ट्रेडिंग कंपनीचे मालक आहेत, उधार कशाला देतील असल्या दुष्काळामध्ये? आधी सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी त्रस्त. आणि त्याच्यात एखादा जुगल किशोर भाऊला म्हणला उधार द्या, तर उधार नाही पंढरीशी. इथं उधार बोलायचं काम नाही. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. कुणाकडं?
भक्ती मुक्ती पंढरपूरला फुकट आहे. संत समागमासोबत आपल्याला भक्ती आणि मुक्ती दोन्ही सुद्धा फुकट मिळालेले आहे. म्हणून आयता आला घर पुसोनी या भक्ती मार्गात आपल्याला सहज फक्त बुडी मारायची आहे. तिथं जाऊन बसलं तरी आपलं काम संपलं. विठाला म्हणून ही कीर्तन परंपरा श्रेष्ठ आहे, जिची इच्छा वैकुंठातले लोक सुद्धा करतात. अभंगाचं तिसरं चरण. सदा इच्छिता आवाज द्या त्यांच्या. वैकुंठीचे अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, वैकुंठीचे जन सदा इच्छिताती कै येथे येती हरीचे दास. हरीचे दास कधी कधी इथं आम्हाला भेटायला येतील याची वाट कोण बघतंय? वैकुंठातले लोक. म्हणजे इतकी त्या हरिदासाची त्यांना आवड आहे. आता प्रश्न असा आहे की असं हरिदासापाशी काय आहे की त्यांची संगत तुकोबराय सुद्धा म्हणतात की मज दे तयाची संगती. त्यांची संगती मला पाहिजे. कुणाची? देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. कुणाची संगती? देववशे चित्ती त्यांची घडावी संगती. म्हणून या हरिदासाची संगती घडावी म्हणून वैकुंठीचे जन सदा इच्छिताती कै येते येते हरीचे दास. आता हरीचे दास का आवडतात एवढं लक्ष दिलं म्हणजे आपला या तिसऱ्या चरणाचा अर्थ होईल. एक लक्षात घ्या की वैकुंठाला एखादा माणूस जाईल, फार झालं तर पुण्यवान किती जातील? एखादा. पण संतांची अशी इच्छा आहे की या गावामधला अन टू द लास्ट मॅन देवाचे विचार गेले पाहिजे. एकही माणूस या भवसागरात बुडाला नाही पाहिजे. या वाघाळ्यामधला एकही माणूस भगवत विचारापासून दूर राहिला नाही पाहिजे. अशी इच्छा कुणाची आहे? फक्त संतांची असू शकते. तुमचा मुलगा नोकरीला लागला, तुम्हाला शेजाऱ्याशी घेणं देणं नाही, त्याचा लागावा की न लागावा का बेकार फिरावा, तुम्हाला त्याची काही काळजी आहे का? पण इथं तसं नाही. इथं असं आहे की एकही अभक्त गावात राहू नये अशी इच्छा आहे. हरिदास ते काम करतात म्हणून हरिदासांची एवढी आवड वर आहे. म्हणून आपण सुद्धा निमित्त मात्र कै एखादेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. विठाला विठाला छान ओळी सांगितली महाराज. काही एखाद्याने वैकुंठा जावे. एखादा माणूस वैकुंठाला जाईल, पण सगळं गाव वैकुंठाला जाईल का भाऊ? माणिकाप्पा, गाव सगळं जाईल का वैकुंठाला? तेवढे पुण्यवान लोक आहेत का वाघाळ्यात? म्हणजे इथं कोणी पापी नाही, पण तेवढं पुण्यही पाहिजे ना. पाप नाही म्हणून थांबता येणार नाही, पुण्यवान बी पाहिजे. किती पुण्यवान पाहिजे? इंद्राचं विमान एकदा कांतीपुरी नगरीत आलं फुलं न्यायला. कोणाचे? रुक्मांगदाचे. आणि जाताना विमानच उडना. म्हणजे ह्या गावात पुण्यवान स्त्री कोणी असेल, तिनं जर हात लावला तर विमान उड्डाण घेईल. आता म्हणले कोण आहे बाबा? एकादशी व्रत करणारी कंटिन्युअस आणि पतिव्रता स्त्री. एका धोब्याच्या तरुण स्त्रीनं
लग्न झालेल्या, नुकत्याच लग्न झालेल्या तरुण स्त्रीनं हात लावल्याबरोबर विमान उडालं होतं. एवढी पुण्यवान बाई त्या कांतीपुरी नगरीत होती, वागाळ्यात नाही. असेलही मला काय माहित कुणाचा अधिकार काय, पण पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावर सुद्धा तिची सत्ता चालते. कुणाची? जी बाई पतिव्रता आपल्या नवऱ्याला महादेव समजून त्याची सेवा करते आणि भगवत कार्यात घेता सज्जनांची नावे. कोणत्या सज्जनाची? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. यांचं जर नाव घेतलं तर पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, पण नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. फुक्षात महालाभ आहे यांचे जर नाव घेतले. आता मी जी यादी दिली ही मोठमोठ्या भक्तांची यादी आहे. एकदा श्रीकृष्णाला उद्धवानं विचारलं, देवा आम्ही सगळे भक्त तुझी पूजा अर्चा करतो आणि सतत तुझं ध्यान करतो, तू आम्हाला प्राप्त व्हावास म्हणून जीवन झिजवतो, आम्ही तुझी पूजा करतो, मला एकदा कानात सांग की तू कुणाची पूजा करतोस, तू कुणाचं ध्यान करतोस. तेव्हा भगवान हसले आणि आपल्या देवघरात घेऊन गेले. तर तिथे हे सगळे प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान हे सगळ्या सप्त ऋषी असतील, सगळ्या ऋषींची पूजा देव करतोय, सगळ्या भक्तांची पूजा देव करतोय, सगळ्या भक्तांची. मग उद्धवाला सांगितलं की मी भक्ताचं चिंतन करतो, भक्त माझं चिंतन करतात तसं मला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही. तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा आणि भेटाल केदवा मज लागी. मला सुद्धा तुमच्याशिवाय या जगात कोण आहे? त्रितिह भुवनी, तिही त्रिभुवनी मज नाही कोणी. किंवा मी तो तुमचेनी बरा दिसत असे, त्याची सुरुवात सांगा. तुमचेनी वा पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचेनी बरा दिसत असे, कारण तुम्ही मला नावारूपाला आणले भक्तांनी. आमुचिया भावे तुझ देव पण हे का विसरून राहिलासी, समर्थासी नाही उपकार, स्मरण दिल्या आठवण वाचून या. देवालाच नावारूपाला आणले कुणी? भक्तांनी आणले. म्हणून भक्तांचा महिमा एवढा मोठा आहे की भक्तांचा महिमा भक्तची जाणती. विठाला विठाला आपला विषय चालू होता वैकुंठाचा. एखादा माणूस वैकुंठाला जाईल, पण त्या कांतीपुरी नगरीत नंतर दौंडीच दिली की सर्वांनी एकादशी व्रत करायचे. अमाव्रत एकादशी, देवकेशव तीर्थ तुळशी आणि कनेनोबा साधन, आमुचा विषय हरिकीर्तन. देवाशिवाय त्या लोकांचा विषय दुसरा नव्हता. उठलं की भाऊ फेरीला, भक्ती फेरीला, घरचे कदरून जातात. काय कुटुंबाला वेळ देत नाहीत ही माणसं, पण भक्ती फेरीला 15-15 दिवस, 8-8 दिवस स्वतःच करून खायचे, निस्वार्थ सेवा करायची आहे. ही सोपं आहे का? घरचे सुद्धा बोलणे खावे लागतात. कधी बायकोचं, कधी मुलांचं. आम्हाला वेळ देत नाहीत. भगवत कार्यासाठी फिरतात, देव कीर्तन करत फिरतात, निघाले भजनाला असं म्हणतात. पण हे टोचणे सुद्धा खाऊन ह्याची गोड फळं पुढे आपल्याला चाखायची. कोणती गोड फळं? जे आता ही कडू फळाचा, कडू परमार्थ आपल्याला पुढे गोड फळं देणार आहे. कडू नाहीच तो, पण आपल्या जीवाला वाटतो. कारण जीवाला सवय झाली आहे एसी मध्ये बसायची, मग त्याला उन्हातानात कसं फिरावं वाटेल. सुखवशी झालाय. तुका म्हणे का रे सुकुमार झालासी, काय जाबदेशी यमदूता. सुकुमार झालाय माणूस. 2 तास सुद्धा कीर्तन कधी सुटल म्हणून वाट बघतो. म्हणजे त्याला एवढं सुद्धा तपो द्वंद्व सहनाम नकोच. तप सुद्धा काय झिजायचंय आपल्याला, काहीतरी सहन करायचंय, कुठंतरी बसायचंय, याची आपल्याला जाणीव नाही.
पूजनीय दादा तुमच्याकडून ते तप करून घेतायत म्हणून तुम्ही इथं बसलात. विठ्ठला विठ्ठल. मग पुढे एकादशी केल्यानंतर एकादशी रुक्मांगदानं केली, त्याचा मुलगा धर्मांगद. सगळ्या गावानं त्या कांतीपुरी नगरीने एकादशी केल्यामुळं सगळं गावच वैकुंठाला गेलं. असे एकमेव उदाहरण आहे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. हे भक्त आहेत आणि यांनी कीर्तन परंपरा भक्ती मार्ग वाढवला. त्याच मार्गानं आपण जर गेलो तर तेनेची पण ते चालू जाता, मग न पडे गुंता कोठे काही. विठाला विठाला. म्हणून वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, काही येते येते हरीचे दास. हे हरीचे दास कसे आहेत? हरी तैसे हरीचे दास. कसे आहेत हरीचे दास? हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होनी राहती उदास. बळकट कास भक्तीची. त्यांच्याकडं कास कोणती बळकट आहे? कास घालोनी बळकट, झालो कळी काळावरी नीट. हा, श्रोते हुशार आहेत. केली वा भवसिंधू. आपल्याला भवसिंधू तरुण जायचे का बुडायचे? नाही, मला वाटत नाही वाघाळ्यात कोणी बुडणार म्हणून. आता कोणी गोच्या खाणार नाही, गटांगळ्या खाणार नाही, सगळे ह्या भवसागरातून तरुण जाणार. विठ्ठला विठ्ठला. कारण का दोन पांडुरंग आहेत, एक पंढरीचा पांडुरंग, एक तुमच्या गावातला पांडुरंग. दोन्ही पांडुरंग माझे उधळती रंग. तुमची नाव बुडणारच नाही, फक्त म्हणायचंय तुम्हाला प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा. नाव किनाऱ्याला लावा. आता तुम्ही म्हणाल हा भवसागर, सगळे संत म्हणतात तुम्हाला भीती दाखवतात. कशाची? भवसागराची. भवसागर तरुण जाणं फार कठीण आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. दुरत्या म्हणजे पार करण्यास कठीण अशी माया आहे. पण मामेव ये प्रपद्यन्ते, मग माया मे ताम तरंती ते. किंवा भवसागर तरता. फास्ट घ्यायलो थोडं. कारे करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी. देवानं दोन हात कमरेवर ठेवलेत. असा देव कुठंच नाही. मला वाटायचं असा देव का असेल कमरेवर हात देऊन. त्याचं कारण दादांनी सांगितलं की प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम नितंब कराभ्यान धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भवसागरात कमरे इतकंच पाणी आहे हे दाखवण्यासाठी देवानं कमरेवर हात ठेवले. हो के भाऊ? कशासाठी? भवसागरात कमरे इतकंच पाणी आहे म्हणजे तुम्ही भिवू नका. तुम्ही फक्त माझ्याकडे या. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. चिंता करू नका. इथं जर आलात तर भावा एकासाठी खांदावा हे आपुला. कोण? त्याचे पायी घाला मिठी. त्याची सुरुवात काय सांगा? त्याचे पायी घाला मिठी. भावा एक हा मोल नेगे जगजेटी. भावा मोल नेगे जगजेटी. त्याचे पायी घाला मिठी. मोल नेगे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुला. मग तो देव आपल्याला तारून नेतो ह्या भवसागरातून. ह्या भवसागरातून तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठाला विठाला. ज्या ज्या संतांनी हा भवसागर पार केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची यादी आहे ज्ञानोबारायांनी स्वतः या भक्ती मार्गाचा पाया रचला. थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्याला उशीर होऊ नये. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मग नामातयाचा किंकर. म्हणजे सगळ्यांचे उदाहरणं सांगण्यापेक्षा एकदाच सांगतो. तेने केला से विस्तार, जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत. पुढे
नाही, आणखी राहिलं, तुका झाला शे कळस आणि मग भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा आणि निरूपण केले ओजा. ह्या संतांनी हा भागवत धर्माच्या पायापासून कळसापर्यंत सगळ्यांनी ह्या मंदिराची उभारणी केली आहे. मग आपल्याला जाऊन फक्त दर्शन घ्यायचे. राम मंदिर तयार आहे, पण आपल्या आतला राम जागून आपल्याला राम राज्य आणायचे. मंदिर तयार केलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. राम राज्य आणण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल तरच येईल. म्हणजे रामम भूत्वा रामम यजेत, कृष्णो भूत्वा कृष्णम यजेत. राम बनून रामाची पूजा, त्यासाठी आपल्याला मेहनत करावीच लागेल, त्याशिवाय रामराज्य येणार नाही. कारण व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तन होणार आहे. हे आपल्याला नेते वगैरे किंवा राजकारणी किंवा कोणी येईल आणि माझा उद्धार करील याच्या नादात बसू नका. कोणीच बुवा बाबा येणार नाही तुमचा उद्धार करणार नाही. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादयेत, आत्मेव ह्यात्मनो बंधुरन आत्मेव रिपुरात्मना. तुम्हीच तुमचे मित्र आहेत, तुम्हीच तुमचे शत्रू आहेत. तारून जायचे का बुडायचे हे आपल्या हातात आहे. म्हणून ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी कुणावर अवलंबून न राहता संताची पायी हा माझा विश्वास. एवढा विश्वास ठेवा संतावर, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून या भक्ती मार्गात या आणि इथे आल्यावर ही कीर्तन परंपरा एवढी श्रेष्ठ आहे की तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. असा एक जरी दाखवा की नामानं वाया गेलाय. म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जातील धरी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जासील झनी. म्हणून नामचिंतनात राहायचे. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मी सांगितलं की कीर्तनी अनंत गाऊ गीती. ह्याच्यासाठी आपल्याला तुकोबराय म्हणतात या भक्तिरसा पुढे घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. कसं मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. पुढे काय त्याचे ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. नीट आहे काय, हे वाक्य महत्वाचं आपल्या प्रमाणाला. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्तीचा जो अर्थ निज ठेवा, यज्ञ आणि दान लाजवीन. त्या अभंगात बरेच सांगितले तुकोबरायांना की हा भक्ती मार्गा पुढे आम्हाला मोक्ष नको, आम्हाला तुमचं यज्ञ दान तपापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यानंतर आम्ही या कीर्तनामध्ये ब्रह्मीभूत होऊ. मारोतराव महाराज, मोतीराम महाराज ब्रह्मीभूत झाले की नाही या कीर्तन परंपरेत? दैठणकर बुवा झाले, पार्डीकर महाराज झाले, या कीर्तन परंपरेत ब्रह्मीभूत झाले. असे उदाहरणं अनंत आहेत. आपल्याला एक उंच नीच काही नेणे भगवंत हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची यादी दिली आहे की कोण कोण तरले. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, माळ्या सावत्यास खुरपू लागे. ह्या सगळ्यांची यादी जी आहे, चोखामेळा बंका जातीचे महार पण त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. कोणीच सुटला नाही भक्ती मार्गात, तरुण गेले. म्हणून आपण सुद्धा एकदा मुखानं नाम आणि हातानं टाळे मोठ्यानं एकदा विठोबा रखुमाईचं भजन घेऊ. कीर्तन संपत आलेलं आहे. विठोबा रखुमाई हो, आता मधले चरण घेऊ नका, फक्त अर्थ सांगतो मग शेवटची चाल घ्या. पुन्हा फक्त अर्थच लावून देतो तुम्हाला संगती, कारण 5 चरणाचा अभंग आहे, वेळ कमी आहे. यमधर्म वाट पाहे निरंतर, यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. यम सुद्धा ज्या यमाला सगळेजण भीतात,
सगळेजण भीतात, कोणी कमी अधिक प्रमाणात भीत असेल, पण मृत्यूला तर सगळे भीतात की नाही? असा माणूस आहे का तो मृत्यूला भीत नाही? जरा जरी छातीमध्ये दुखलं तरी दवाखाना जवळ करतो. कशामुळं? मृत्यूची भीती आहे माणसाला, की मला जगायचंय अशी आशा आहे, आणि मरायचं कुणालाच नाही. आगा मर हा शब्द न सहाती, मर सुद्धा शब्द ऐकायचा नाही. म्हणजे एवढी जगायची इच्छा आहे, ही जिजिगुशी वृत्ती आहे. आणि ह्याच्या पुढची विजिगुशी वृत्ती, म्हणजे आपल्याला जगायचंय आणि विजय मिळवत जगायचे, संघर्ष करत जगायचे. म्हणजे आपला संघर्ष आहे निसर्गाशी, आपल्या मनाशी सुद्धा. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन दोघांसंग संघर्ष आहे. मनासंग सुद्धा संघर्ष आहे. कीर्तनाला येताना सुद्धा संघर्ष आहे. येऊ की नको, अर्जुनालाच फक्त युद्ध करू की नको असा प्रश्न नव्हता. आपल्या सुद्धा जीवनात हे करू की ते करू, करू की नको करू. मग आपण सुद्धा शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्न म्हणून एकदा तुका म्हणे घालू तयावरी भार, मग वाहू हा संसार देवापायी. मग आपल्याला संसार त्रास देत नाही. आता अभंगाचं तुम्हाला कन्क्लुजनकडे आणतो. म्हणजे पार आपण पटांगण धरलं होतं, लांब पटांगण धरून फार दूर गेले. आता बहु वाहाविले दूर. आधीच्या संसारानं माणसं जवळ ठेवले नाहीत. जवळ ठेवलेत का? संसार सिंधू कसा आहे? दुस्तर न उल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहाविले दूर न लगेची तीर पैल थडी. लोक जिकडे गेले पुन्हा वापस तोंडच फिरविलं नाही. बऱ्याच लोकांनी सासरवाडीत गेले तर पुन्हा मूळ घराची आठवण नाही, तिथंच घरं बांधून राहिले. वाघाळ्यात नाही, बाहेर गावात. इथेही राहिले असतील काही जण. पुन्हा माघार नाही, म्हणजे त्यांना विसरच पडला. विषयी विसर पडिला निशेष, आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. मग त्यांना पुन्हा तिकडलंच गणगोत प्रिय झालं, इकडलं गणगोत विसरून जायची वेळ आली. विठाला आता लांब धरलेलं जे पटांगण होतं तुम्हाला जवळ आणतो. पहिल्यांदा पटांगणात घेतलं तुम्हाला, आता माझी कॅपॅसिटी संपली म्हणून जरा जवळ 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 आणतो, म्हणजे गाव जवळ करायचं. आता कशामुळं? वेळही संपत आलाय. सप्ताहातलं कीर्तन आहे, पुन्हा जास्त लांबीले लोकांना उद्या आणखी पुन्हा जागर, पुन्हा उद्या कथेला. तुमचे मग कमी कामं नाहीत ना, सारखं उभं राहायचं सोपं नाही. म्हणून वेळेत सोडलेलं चांगलं. आपण आपली मर्यादा कशाला उल्लंघायची? चला, लक्ष्मण रेषा दिले तुम्ही, तेवढ्यात आपलं झालं पाहिजे. म्हणून तर मी प्रमाण एकेरी म्हणायला लावले. पटांगणातून इकडे यायचं म्हणजे काय, की ह्या संसारातून आपल्याला आता कन्क्लुजन काय आहे ह्याच्याकडे यायचे. म्हणजे जीवनाचं सार जे आहे, भक्तीमध्ये जीवनाचं सार आहे, कीर्तन भजनामध्ये जीवनाचं सार आहे, प्रभू कार्यात जीवनाचं सार आहे. मग ते आपल्याच्यानं का होत नाही हा प्रश्न आहे. त्याचं कारण आहे, जीवाला विषय गोड लागतात. थोडक्यात ऐका, विषय कसे गोड लागतात? सुरुवातीला विषय आपल्याला सुख देतात, पण पुन्हा निराधार योजना दाखवतात. शेवटी कसे दाखवतात? भगवान गीतेत म्हणतात की विषयेंद्रिय संयोगात यतदग्रे अमृतोपमम. विषयाचा इंद्रियाशी संयोग झाला की आपल्याला अमृतासारखं वाटते, पण परिणामे विषमीव. सुखत क्रियेते रामा भोग, पण पश्चादंते शरीरे रोग. यद्यपि लोके मरणम शरणम, पण तदपि न मुंचती पापाचरणम. म्हणजे विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यमाचे यमदंड बैसतील माथा. मग तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, अशी स्थिती होईल. म्हणून विषयेंद्रिय संयोगात यतदग्रे अमृतोपम, परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. आणि परमार्थात सुरुवातीला अवघड वाटते, पण त्याचे परिणाम गोड होतात. कसे? यत्तदग्रे अमृतोपमम, यत्तदग्रे विषमिव, पण परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम स्मृतम आत्मबुद्धी प्रसादजम. असा एक श्लोक आहे, मागे पुढे झालं थोडं. यत्तदग्रे विषमिव, पहिल्यांदा कडू वाटतो, पण नंतर त्याचे परिणामे अमृतोपमम. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पुन्हा शेवट गोड होतो. शेवट तो होतो तुझी याने गोड, आणि मनवोनी चाड धरीत सो. शेवट गोड करायचा आहे म्हणून काही बहुत लागपाट. करा भक्तिभाव धरा बळकट. पुढे
तन मन ध्यान द्या लावून या नीट, आणि जरी करणे असेल गोड सेवट गा. विठाला विठाला. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती आली त्यांचा शेवट गोड झाला. एकनाथ महाराजांच्या घरी भक्ती मार्गामुळे देव 36 वर्ष पाणी भरत होता. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. अनंत भक्तिभावे निळावंदी त्याचे पाय, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. असे एकनाथ महाराज त्यांचा संसार सुखाचा होता, म्हणजे त्यांच्या घरी सतत भगवत कार्य. असा एकही दिवस नाथांचा रिकामा नाही. रिकामा अर्ध घडी राहू नको. एकनाथ महाराजाच्या भक्तीवर देव प्रसन्न झाले. श्रीखंड्या रूपात 36 वर्ष भक्ताची सेवा केली देवान. रुक्मिणीला वाटलं देव 36 वर्ष पुन्हा काही इकडली आठवणच नाही, पण देव सुद्धा आपलं देवपण विसरतो आणि भक्ताजवळ राहतो. म्हणून तो सुद्धा ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी कुठं राहिला? संत सदनी राहिला. संत सदनी राहिलेला देव संतांच्या देव सुद्धा आपला मोठेपणा विसरला. आपुले ते थोरपण नारायण विसरला. देवाला पुन्हा देवानं लाज सोडून दिली. कसलेही नीच काम भक्ताचे करायला लागला. चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण देवानं केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हका मारे. असे काम केले. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिले. कारण का भक्ताची आवड. देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. देवाचं अर्जुनाचं सारथ्य पण देवानं करावं एवढा तो भक्तीसाठी लाज सोडतो. कुणासाठी? देवाच्या कामासाठी, भक्तासाठी देव आपली लाज सोडतो आणि भक्ताचे काम करतो. नाही लाज धरीत. त्याची सुरुवात काय? नाही लाज धरीत. काय सुरुवात माहित आहे का? नाही लाज धरीत साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत विठ्ठला विठ्ठला. म्हणून चला वेळ होत आहे. अशा पद्धतीनं भक्ती मार्गात राहिल्यानंतर देवानं अनेक भक्ताचे काम केले. आता त्या कोण्या कोण्या भक्ताची यादी तुम्हाला थोडक्यात सांगितली. आणखी 1-2 उदाहरणं तुम्हाला लक्षात येतील रामायणातले, महाभारतातले. म्हणजे तुम्हाला भक्ती मार्ग किती श्रेष्ठ आहे, कीर्तन परंपरा किती श्रेष्ठ आहे आणि स्वर्गातले देव सुद्धा ह्या मार्गात काय येऊ इच्छितात याचा आणखी उजाळा होईल. यासाठी 2-4 उदाहरणं सांगतो. प्रभू रामचंद्र भेटायला येऊ लागले शरभंग ऋषीला. शरभंग ऋषीला त्यांची जायची वेळ होती, परंतु राम घरी येणार म्हणल्यावर त्यांनी आपला जायचा मार्ग बदलला. वाया पाथरी तर वाया परभणी केला, म्हणजे मार्ग बदलला. त्यांनी सांगितलं राम भेटायला आले तर आपण वैकुंठाला निघालो. रामाची भेट घेतली आणि नंतर आपला देह प्रभूत विलीन केला योगाग्नीद्वारे. असे शरभंग ऋषी म्हणजे हे भक्तांचे उदाहरण आहेत. अशा कीर्तन परंपरेतले किंवा ऋषींचे कार्य असतील हे एवढे श्रेष्ठ आहेत की या श्रेष्ठ कार्यापुढे देव सुद्धा नतमस्तक झालेला आहे. व्यासांना सुद्धा देवाना असं म्हटलेलं आहे की मुनी नाम प्यव व्यास कवी ना मुशना कवी.
म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रे. विठाला विठाला. म्हणून भागवत श्रवण करा. जन्मताची संसार तेजी येला सुखे असं होतं ते. तोची एक निष्कलंके तुका म्हणे. मगा जे मला सुरुवातीला प्रमाण पाहिजे होतं. म्हणजे शुकाचार्यासारखे वीर शुकाधिक योगी रंगले श्रीरंगी. म्हणजे शुकाधिक सुद्धा शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरीशी जाणोनी हरीच झाले. हरीशी जाणोनी हरीच झाले. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. म्हणजे देव स्वरूप झाले, ब्रह्मीभूत झाले. ऐसा या म्हणजे विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस. पुढता पुढती आस सेवावे. विटणारं सुख नाही. आज जर तुम्ही बासुंदी खाल्ली तर परत 1 तासानं तुम्ही खाणार नाहीत, उद्या खाल, पण ती नंतर तुम्हाला त्याचा वीट येतो जास्त खाल्ल्यास. पण हा ब्रह्मरस किती जरी सेवन केला, आता तुम्ही 2 तास झालं कीर्तन ऐकत आहात तरी पुन्हा ऐकावं वाटते का? आता सोडावं वाटते? ऐकावंच वाटते. त्याचं कारण काय? देवाच्या नामात ती गोडी आहे. देवाच्या नामात अशी गोडी आहे की पुढता पुढती आस सेवावे. हे पुन्हा पुन्हा त्याचं सेवन करावं वाटतं. हीच नामाची गोडी आहे. मग हीच नामाची गोडी यमाला सुद्धा आवडली. म्हणून तुकोबराय म्हणतात 4थ्या चरणात की यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. यम सुद्धा वाट पाहतो हरिभक्ताची. आणि यमानं दूतांना असं सांगितलंय, नीट हे महत्वाचा संदेश आहे की नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. तुम्ही त्यांच्या वाटेला जाऊ नका. कुणाच्या? तुका म्हणे कानी यम सांगे दूताचे. दूताच्या कानात सांगितले की तुम्हा नाही तेथे सत्ता. जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथं नामघोष चालू आहे तिथं यमाला परवानगी नाही. कुणाला? कथेचे वेळेची आज्ञा नाही. नामघोष चालू असेल तिथं यमाला आज्ञा नाही. म्हणून तो यम लांब उभा राहतो. काय उभा राहतो? यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. आणि त्या हरिभक्ताच्या तर कुळाकडे सुद्धा असं बघायची, नजर वळून बघायची यमाची हिंमत होत नाही. यमे कुळ गोत्र वर्जिले. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळगोत्र वर्जिले. म्हणून यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. जगाला हे यमाची भीती आहे. पण एक तरुण असा होता, सांगतोच 2 मिनिटात, की तो यमाला सुद्धा न घाबरता त्याच्या दारात गेला. त्याचं नाव नचिकेता. आपण 1000 वेळा ती कथा ऐकली नचिकेताची. वाजश्रवा ऋषीचा मुलगा नचिकेता. बाबांनी सर्व दक्षिणा दान यज्ञ केला आणि सहज नचिकेताने विचारलं मला कुणाला दान केले? बापानं सांगितलं सर्व शेवटी माणूस कुणाला जरी नाही दान केला तर कुणाला असतो दान? यमाला. जा तुला यमाला देऊन टाकलं. हा तरुण मुलगा यमाकडे गेला. 3 दिवस यमाच्या दारात होता. आल्यावर यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. असला तेजस्वी मुलगा. तरुणातले 3 तकार तेजस्विता, तपस्विता, तत्परता, तिन्हीचा संगम नचिकेतामध्ये आहे. असला तरुण मृत्यूला न भीता माझ्या दारात आणि 3 दिवस एका ब्राह्मणाचा मुलगा उपाशी. यमाला लाज वाटली. यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. मग यमानं विचारलं मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे? असं म्हणल्यावर आता आपण काय मागाल आणि नचिकेता काय मागेल ह्या दोन्हीतली तफावत बघा, म्हणजे तुम्हाला सार कळेल. आपण काय मागितलं असतं? नासकी संपत्ती जी की नाशिवंत आहे. आपण अविनाश मागणारच नाहीत, कारण नाशिवंतात आपण घुटमळलेलो आहेत, विषयात गुरफटलेलो आहेत. आपण विषयच मागणार. निर्विषय अंतकरण झालंच नाही म्हणून आपण आपलेच विषय मागणार आणि पुन्हा या संसारातच पडणार. लुडबुड आपली इथंच. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, त्याच्या पलीकडे बघायची आपली हिंमत नाही. येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह. असं आपली दृष्टी नाही. म्हणून मग नचिकेतानं सांगितले मला 3 वर मी तर मागणारच नाही. काही मागणे हे आमा अनुचित वडिलाची रीत जाणत सो. मागायचं नाही तरी आता माझ्यावर उपकार करण्यासाठी मागा. शेवटी
नचिकेतानं 3 गोष्टी मागितल्या. पहिल्यांदा सांगितलं की माझ्या बाबाचा राग जावा मी न सांगता इथं आलो. दुसरं सांगितलं मला अग्निविद्या द्या. आणि तिसरं जेव्हा मागितलं मला आत्मविद्या द्या. आत्मविद्या विद्यानाम, ही जी विद्या आहे ती मला द्या. म्हणजे माणसाला अमरत्व प्राप्त होतं. अमृतस्य पुत्रा जी विद्या आहे ती म्हणजे ब्रह्मीभूत करणारी, माणसाला देवस्वरूप करणारी विद्या, तिला म्हणायचं आत्मविद्या. शाळेत दिलं जाते ते शिक्षण हे आपलं पोटासाठी शिक्षण आहे, पण ही आत्मविद्या म्हणजे आपल्या कल्याणासाठी आहे. मग यम त्यावेळेस घाबरला, यम सुद्धा घाबरला. तिसरा वर मागितल्यास, पण त्या बदल्यात तुला दुसरं काही देतो पण हे मागू नको म्हणल्यावर नचिकेता मात्र दृढ राहिला. द्यायचा असेल तर आत्मविद्याच दे, नाही तर दुसरं नको. शेवटी त्याला आत्मविद्या द्यावीच लागली. म्हणून तर धगधगीत विवेकासहित वैराग्याचे बळ, कसा होता नचिकेता? विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. म्हणूनच त्यानं अग्निविद्या आणि अध्यात्मविद्या पचवली. कुणाचंही काम नाही. कुणाचंही काम आहे का ते? हे कुणाचंही काम नाही. त्याला पचवायला सुद्धा पात्रही तसंच पाहिजे. वाघिणीचं दूध आणलंय पण सोन्याचं पात्र पाहिजे, तरच त्या पात्रात ते दूध राहतं. तुम्ही स्टीलच्या भांड्यात ठेवल्यावर फुटून जातं भांड, त्या दुधाचा उपयोग होत नाही. म्हणून पात्रही तसंच पाहिजे, तसंच तेजस्वी पाहिजे याज्ञवल्क्यासारखं, तरच ती विद्या तो पचवू शकतो. म्हणून नचिकेतानं ही विद्या मागितली तेव्हा यम सुद्धा पाया पडला. म्हणून जोडून या कर तिष्ठ तसे, असा यम सुद्धा हात जोडून उभा राहतो असे हरिदास असतात. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणाले, गिव्ह मी 100 नचिकेता. किती? ओनली 100 नचिकेता. आय शॉल चेंज द वर्ल्ड, आय विल चेंज द वर्ल्ड. जग बदलू शकतो मी. असे जर मला 100 तरुण मिळाले तर नचिकेतासारखे. म्हणून ही नचिकेत वृत्ती आपल्यातही जागावी, हाच या मार्गाचा उद्देश आहे. म्हणून नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती. विठाला विठाला यमधर्म वाट पाही निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. आता शेवटला फक्त चाल म्हणा. शेवटच्या चरणाचा अर्थही लगेच सांगून देतो म्हणजे मला मोकळीक होते. शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पावा वया पैल पार. महत्वाचे हे आहे. आता तुका म्हणे पावा वया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी. ऐका भाविक जन, तुम्हाला सुद्धा जर तरुण जायचं असेल तर सतत नाम चिंतन करा. नामात राहिला तो वाया जाणार नाही. नाम मंत्र सार भाविकासी. सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनोनी जपत आहे शुळपाणी वारंवार. म्हणजे फलकट तो संसार पण येथे सार भगवंत. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आसार काढून टाका आणि सार रूप नाम. तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी. अशा पद्धतीनं झालेली सेवा जी आहे तुमच्या प्रेमा खातर, म्हणजे या समस्त ग्रामस्थ मंडळ वाघाळा तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणच्या सर्व ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी परमार्थ प्रेमी, तुम्ही म्हणाल आता पण पहिलं जे वेळ 15 मिनिटं घालण्यात मलाही स्वारस्य नाही, कारण प्रत्येकाचे इथं स्तुती नाही. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून, कुणाची स्तुती नाही. पण उत्कृष्ट टाळकरी आहेत, विनेकरी 2 तास उभा आहेत. आमचे सगळे भजनी मंडळींनी चांगली साथ दिली. अगदी इंद्रासारखे पकवाज वादक, सुंदर पकवाज आहे, एकदम छान. हात एवढा साफ आहे आणि लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. अगदी सुंदर टाळ पकवाजाची जोड आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत एवढा मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहात आपण उपस्थित आहात हे मोठं परम भाग्य समजा. स्वतःला कमी समजू नका. हा संसार कुणाला त्रास देतो शेवटचा 2 दृष्टांत ऐका, नंतर मग चाल म्हणा. तुकोबरायला विचारलं, ज्ञानोबरायला विचारलं. आता सगळेजण म्हणाले की आम्हाला इथं संसारात त्रास आहे, पण याचा त्रास वाचविण्यासाठी काय करावा, त्याच्यासाठी 4 उदाहरणं दिली ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय म्हणतात की हा संसार कधीपर्यंत त्रास देतो त्याचं एक उदाहरण सांगितलं की जववरी तववरी सागर करी गर्जना.
जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. अगस्ती ब्राह्मणाला जोपर्यंत बघितलं नाही तोपर्यंत सागर उड्या मारतो. तसा संसार उड्या मारतोय सध्या, पण एकदा अगस्ती ब्राह्मण आला की संसार खाली मान घालतो. का? सागराला माहित आहे हा एकटाच बुवा असा आहे की मला एका घोटात पिऊन टाकू शकतो. हा हडकुळा ऋषी कुमार म्हणजे साधारण नाही, एक साधारण ब्राह्मणाचा मुलगा नाही हा अगस्ती. हा अगस्ती मला एका घोटात पिऊन टाकू शकतो. हे कुणाला माहिती आहे? सागराला. सागरानं भीती दाखवावी तुम्हा आम्हाला, पण अगस्तीला नाही. दुसरं उदाहरण सांगितलं की जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही बाप, तवरच वैराग्याच्या गोष्टी, मग तुमची तिथं कसोटी लागते. पुन्हा उदाहरण सांगितलं की जववरी तववरी बाधी हा संसार. आता ऐका म्हणले की संसार बी बाधारूप कधीपर्यंत आहे? जवळ रखुमा देवी वर देखिला नाही बाप, जोपर्यंत पंढरपूरच्या मालकाच्या पायावर जाऊन डोकं टेकवत नाहीत आणि शरणागती पत्करत नाहीत, सर्व भावे जर देवाला शरण गेलो तर मग संसार आम्हाला बाधक नाही. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या, मग हा संसार आम्हाला आलो बघ म्हणून भीती दाखवणार नाही. तो आमच्यापाशी खालीमान घालून बसेल, कारण त्याच्यावर आम्हाला विजय प्राप्त करण्याचा मार्ग संतांनी दिला. विठ्ठला विठ्ठला. आणखी एक उदाहरण त्याच्या जवरी तवरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही. हरण कधीपर्यंत उड्या मारतात म्हणले? जवळ सिंहाला बघितलं नाही. सिंहाला बघितलं की हरणाच्या उड्या मारायचं काम संपलं. त्याला पळता भुई थोडी होते. कुणाला? हरणाला. पण सिंह दिसत नाही तोपर्यंत घ्या उड्या मारून. तसं संसार आम्हाला भीती दाखवू शकत नाही आता, कारण आम्ही संसारापुढे देवाला उभं केले आता, आणि देवाच्या साक्षीनं अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता आम्हाला हा संसार त्रास देणार नाही. म्हणून तर ज्ञानोबा म्हणले अवघाची संसार करीन. कशाचा? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. असल्याही दुःखरूप संसारात ह्या बळावर बोलतायत. मग कसा करतील? तर ह्या बळावर, भक्तीच्या बळावर अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. असा संसार सुखरूप करायचा असेल म्हणून संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. म्हणून आता संसारातल्या दुःखाचा विचार करू नका. त्या दुःखावर मात करून सुख दुःखाला समान समजून भगवत कार्य करा, नामचिंतनात राहा. हा सार तुका म्हणेन पावावया पैल पार, नाममंत्र सार भाविकाशी. झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. शेवटची चाल म्हणा. तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्र सार भाविकाशी. श्री हरिभक्त पारायण दिगंबर महाराज घुमरे, त्यांना साथ करते श्री हरिभक्त पारायण श्याम महाराज.